प्रतिबिंब जनमानसांचे. बुरखाधारी जे आहेत त्यांनी नमाज पठण करणार आणि तातडीने तिथं काही दंगलखोर संघटना तिथं येऊन हवन पूजा करून आणि लोकप्रतिनिधी तिथं ज्या पद्धतीने आले हे सगळं पूर्ण षडयंत्राचा एक भाग वाटला. अहमदनगरमध्ये दंगल घडवायची होती, त्यामुळं त्यांनी हा प्रकरण केलेला. माईवाड्यामध्ये जी ब्राह्मण गल्ली आहे त्या ठिकाणी देखील गोमांस टाकल्याचा आरोप काहींच्या वतीने करण्यात आला होता. सीसीटीव्ही पण समोर आले, म्हणजे तुम्ही पण बघितले असतात. त्यामध्ये पण ती बुरखाधारीच महिला आहे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं षडयंत्र सुरू आहे. कोणावर संशय आहे? काय वाटतं? अहमदनगरमध्ये विधानसभेनंतर जो व्यक्ती प्रत्येक म्हणजे साधा धार्मिक कार्यक्रम जरी असेल तर त्यांना जिहादी, पाकिस्तानी, हिरवे साहेब याच्याशिवाय काही समजत नाही. म्हणजे एखादा धर्माचा कार्यक्रम मध्ये ते जिहादी आणि लांड्याशिवाय बोलत नाहीत तर त्याच्याशिवाय दुसरं कोण असणार आहे? अहिल्यानगर शहरातील गंगा उद्यान येथे नमाज प्रकरणावर आता MIMनी प्रतिक्रिया दिलेली आहे. MIMच्या वतीने म्हणण्यात आलेलं आहे की हा संपूर्ण जो प्रकार आहे हा संशयास्पद आहे. याबाबत डॉक्टर परवेज अशरफी हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहे. MIMचे जिल्हाध्यक्ष आहेत. आपण त्यांना विचारूया हा संपूर्ण प्रकार संशयास्पद कोणत्या आधारे म्हणता येईल? आपण जर जो व्हिडिओ मीडियाने व्हायरल केला आहे तो जर व्यवस्थित पाहिला तर आपल्याला दिसेल का व्हिडिओ काढणारा बुरखाधारी जे आहेत त्यांनी नमाज पठण करणारा आणि तातडीने तिथं काही दंगलखोर संघटना तिथं येऊन हवन पूजा करून आणि लोकप्रतिनिधी तिथं ज्या पद्धतीने आले तर हे सगळं पूर्ण षडयंत्राचा एक भाग वाटतोय. षडयंत्र कोणत्या आधारावर म्हणता येईल? त्याचं कारण हे आहे का इस्लाम धर्मामध्ये नमाज पठणाची एक दिशा आहे आणि त्याच दिशेने नमाज पठण केली जाते. कशा प्रकारे? इस्लाम धर्मामध्ये जेवढे लोक नमाज पूर्ण जगात जे नमाज पठण होती ती काब्याच्या दिशेने म्हणजे सेंटर पॉईंट आमचा काबा असतो. तर भारतामध्ये जे मुसलमान आहेत त्यांना जो काबा आहे तो जिथं सूर्यास्त होतो म्हणजे पश्चिमेकडं त्या ठिकाणी त्या दिशेने बघून ते नमाज पठण करत असतात. परंतु संदर्भ जे बुरखाधारी आहेत ते उत्तरेच्या दिशेने व्हिडिओमध्ये आहे. तर याचाच अर्थ हा जो व्हिडिओ काढणारा ते बुरखाधारी आणि ज्या टोळीने तिथं हवन करून आणि बाकीच्या ज्या गोष्टी सगळं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला हे सगळं षडयंत्राचा भाग आहे. त्यांना अहमदनगरमध्ये दंगल घडवायची होती, त्यामुळं त्यांनी हा प्रकरण केलेला आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये आता तुम्ही निवेदन दिलं, प्रशासनाने काय कारवाई केली पाहिजे, म्हणजे काय अपेक्षा आहे तुम्हाला प्रशासनाकडून? सर्वात पहिले तर प्रशासनाने ज्या व्यक्तीने ज्या महिलेने किंवा ज्या पुरुषाने तो व्हिडिओ व्हायरल केलाय त्याला आपण जर ताब्यात घेतलं तर आपल्याला समजेल की हा जो आहे कोणत्या संघटनामार्फत हा सगळं षडयंत्र केलं आहे. त्यांना धरल्यानंतर त्या ज्या बुरखाधारी लोक आहेत ते समोर येतील आणि त्याच्यानंतर बाकीचे सगळं जो आहे म्हणजे हा जो सगळं खेळ वातावरण दूषित करणार ते सगळ्यात समोर येणार आहे. हा झाला एक मुद्दा गंगा उद्यानचा. आता दुसराच प्रकार बकरी ईदच्या दिवशीच घडला होता. माईवाड्यामध्ये जी ब्राह्मण गल्ली आहे त्या ठिकाणी देखील गोमांस टाकल्याचा आरोप काहींच्या वतीने करण्यात आला होता हिंदुत्वादी संघटनेच्या माध्यमातून. त्यामध्ये पण जी महिला आहे, सीसीटीव्ही पण समोर आले, म्हणजे तुम्ही पण बघितले असतात. त्यामध्ये पण ती बुरखाधारीच महिला आहे. पहिले तर गोमांस आहे का नाही हा प्रश्न आहे. याचं एकमेव कारण आहे का अहमदनगर जिल्ह्यामध्ये गो हत्या झालेलीच नाही आणि याचं स्पष्टीकरण आपण पोलीस प्रशासन, महानगरपालिका यांच्याकडून घेऊ शकता. दुसरा विषय जे आहे का तो जो मांस आहे तो त्या महिलेंनीच फेकलाय त्याच पिशवीतला आहे का हा एक प्रश्न आहे. कारण ते महिला जी आहे ती 12 वाजून 11 मिनिटांनी तिथं आलेली आहे आणि हा जो प्रकरण सुरू झाला तो रात्री 8 वाजता सुरू झाला का ज्या लोकांना तिथं ते मांस दिसलंय. मग माझा एक प्रश्न आहे का 12 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत तिथं कोणी परत कचरा टाकला नाही का, एक प्रश्न. दुसरा प्रश्न, आपल्याला माहिती आहे का जे जनावरं असतात त्यांना कचरकुंडीवर जाण्यास कोणी रोग नाही, ते सर्रास जातात, तिथं सगळी घाण असते किंवा त्यांचं खाण्याचे पदार्थ असतात. मग 12 वाजेपासून 8 वाजेपर्यंत एकही जनावर त्या कचरकुंडीवर गेलं नाही का? याचाच अर्थ ती जी महिला किंवा ते बुरखाधारी आहे ती महिला आहे का पुरुष आहे अजून त्याच्यावर पण प्रश्नचिन्ह आहे. त्यांनीच तो कचरा टाकलाय, ती पिशवीमध्ये मांस होतं का हाही एक प्रश्नचिन्ह आहे. तर मला कुठंतरी असं वाटतं की पोलीस प्रशासनाने 12 वाजेपासून तर जेव्हा ही घटना समोर आली तेव्हापर्यंत सगळं जर सीसीटीव्ही फुटेज काढलं तर नक्कीच कुठं ना कुठं असं वाटेल का तोही एक षडयंत्राचा भाग होता जेणेकरून मुकुंद अहमदनगरमधले मुस्लिम समाज आणि हिंदू समाजामध्ये दंगल घडवण्यासाठी तो षडयंत्र केला असेल. त्यामुळं तो जो आहे पूर्ण प्रकरण करण्यात आलेलं आहे. कोण घडवतंय? म्हणजे तुम्ही म्हणताय की अहिल्यानगर शहरामध्ये
दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं षडयंत्र सुरू आहे. कोणावर संशय आहे? काय वाटतं? अहमदनगरमध्ये विधानसभेनंतर जो व्यक्ती प्रत्येक म्हणजे साधा धार्मिक कार्यक्रम जरी असेल तर त्यांना जिहादी, पाकिस्तानी, हिरवे साहेब याच्याशिवाय काही समजत नाही. म्हणजे एखादा धर्माचा कार्यक्रम मध्ये ते जिहादी आणि लांडेशिवाय बोलत नाहीत तर त्याच्याशिवाय दुसरं कोण असणार आहे? कोण आहे? नाव घ्या ना त्यांचं. अहमदनगरचे लोकप्रतिनिधी. निश्चितच MIMचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज अशरफी यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की गंगा उद्यानमध्ये जे नमाज पठण प्रकरण झालं होतं ते संशयास्पद आहे. त्याची चौकशी पोलीस प्रशासनाने सखोल करावी. नेमका आता पोलीस प्रशासनाच्या चौकशीमध्ये यामध्ये काय सत्य बाहेर येतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. नगर न्यूज 24 साठी निलेश आगरकर, अहिल्यानगर. प्रतिबिंब जनमानसांचे.